नमस्कार, मी केतकी जोशी. मध्ये अत्यंत महत्त्वाच्या राज्यातल्या तसंच देशभरातल्या घडामोडी आणि सुरुवात करतोय एका गौप्यस्फोटाच्या बातमीपासून. पोलिसांच्या बदल्यांच्या संदर्भात अनेक गौप्यस्फोट करत फोन टॅपिंग प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस चांगलंच धारेवर धरलंय. फोन टॅपिंग प्रकरणातील सबळ पुरावे घेऊन केंद्रीय गृहसचिवांची आपण संध्याकाळी भेट घेणार आहोत आणि यामध्ये सीबीआय चौकशीची मागणी करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. पेनड्राईव्ह मध्ये टॅपिंग प्रकरणाचे अनेक सबळ पुरावे असल्याचं पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तसंच मुख्यमंत्र्यांना या टॅपिंग प्रकरणाची माहिती होती, पण केवळ सरकार वाचवण्यासाठी त्यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सुद्धा फडणवीस यांनी केलाय. या प्रकरणात अनेक अधिकारी आणि नेत्यांचा समावेश असल्याचा आरोप त्यांनी केलाय. 20 ते 22 जणांची नावं या प्रकरणात आहेत, असं न्यूज 18 लोकमतला कळलंय. तसंच गृहमंत्री अनिल देशमुख यांना वाचवण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न पुरता उघडा पडल्याचा हल्लाबोल सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी केला. 15 ते 27 फेब्रुवारी दरम्यान देशमुख क्वारंटाईन नव्हते, ते अनेकांना भेटले असा दावाही त्यांनी केलाय. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. अनेक पुरावे त्यांनी दिलेले आहेत, अनेक कागदपत्र सादर केलेली आहेत आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्याप्रमाणे मुंबईत अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या देशमुख यांनी, तेव्हा ते होम क्वारंटाईन नव्हते असा दावा त्यांनी केलेला आहे. माझ्याकडे आता त्यावेळेच्या कमिशनर इंटेलिजन्सच्या रिपोर्टची कॉपी आहे. त्या कॉपी सोबतचे सगळे एनेक्स्चर्स आहेत आणि जवळजवळ हा डेटा आहे 6.3 GB चा, की ज्याच्यामध्ये सगळ्या कॉल रेकॉर्डचा इंटरसेप्शन आहे. आणि याच्यामध्ये ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस 2017 साली आम्हाला असंच लक्षात आलं होतं की एका हॉटेलमध्ये डीलिंग होत आहे, काही पोलीस अधिकारी तिथे जात आहेत. तात्काळ मी कमिशनर इंटेलिजन्सला सांगितलं, मग आम्ही मुंबई पोलिसांना सोबत घेतलं, त्याचं कंप्लीट इंटरसेप्शन केलं आणि त्या ठिकाणी धाड टाकून त्यांना पकडलं. 7-8 लोकांना जेलमध्ये टाकलं, त्यांच्यावर चार्जशीट देखील दाखल केली. त्यामुळे त्याच COI आत्ता असल्यामुळे त्यांना हे लक्षात आल्याबरोबर त्यांनी तात्काळ डीजींची परवानगी घेतली, डीजींनी ACS होमची परवानगी घेतली, काही लोकांचे नंबर इंटरसेप्शनवर लावले आणि त्यात काही पोलीस अधिकारी, काही राजकीय नेते आणि अनेक विस्फोटक अशा प्रकारचे संवाद, कन्व्हर्सेशन हे बाहेर यायला लागले. आणि हे सगळं पाहिल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की यातनं खूप मोठा रॅकेट हे तयार झाला आहे आणि याच्याशी सरकारमधल्या गृहमंत्रालयातल्या गृहमंत्र्यांचे, लोकांचे, सगळ्यांचे संबंध हे दिसत आहेत. आणि म्हणून त्यांनी तात्काळ या संदर्भातला सगळा रिपोर्ट DG साहेबांच्या थ्रू ACS होमला दिला. ACS होम साहेबांच्या माध्यमातून तो रिपोर्ट माननीय मुख्यमंत्र्यांकडे गेला. मुख्यमंत्र्यांनी तो पाहिला, त्यांनी ते ऐकलं, पण त्याच्यावर कुठलीच कारवाई झाली नाही. 8 ऑगस्ट 2020 आजपर्यंत त्या रिपोर्टवर कुठलीही कारवाई झाली नाही आहे. आपण जर बघितलं तर DG साहेबांनी स्पष्टपणे आपल्या पत्रात म्हटलेलं आहे की फार सिरियस आहे आणि याची CIDची चौकशी केली पाहिजे. CID सोडा, साधी PSIची, APIची चौकशी देखील त्या ठिकाणी त्यांनी या बाबतीत केली नाही. आणि उलट हा सगळा प्रश्न ज्यांनी उपस्थित केला त्या कमिशनर इंटेलिजन्सलाच त्या ठिकाणी शिक्षा देण्यात आली. त्यांचं प्रमोशन DGचं होतं, सिनियर मोस्ट होतं, ते थांबवलं. त्यांच्या नंतर त्यांना ॲडव्हान्स प्रमोशन दिलं आणि त्यांना प्रमोशन देणं आवश्यकच होतं, कारण त्यांचे CR चांगले होते. म्हणून त्यांना एक विशेष पोस्ट तयार केली. ती कॅबिनेटच्या अप्रुव्हल शिवाय DG सिव्हिल डिफेन्स 10x10चं केबिन, आणि त्यांना त्या ठिकाणी प्रमोशन दिल्याचं दाखवलं आणि त्यांच्यावर अन्याय केला. या दरम्यान सगळ्यात महत्त्वाचं की याच्यामध्ये ज्यांची नावं आली अशाच लोकांचं त्या ठिकाणी प्रमोशन, अशाच लोकांचं पोस्टिंग हे ज्यावेळेस समोर आलं त्यावेळी DG साहेबांनी त्याला ऑब्जेक्शन घेतलं. DG म्हणाले की यांचं पोस्टिंग करणं योग्य नाही आहे. पण ज्यावेळेस DGंच्या लक्षात आलं की दबावात हे पोस्टिंग होत आहे, त्यावेळी तत्कालीन DG सुबोध जयस्वाल यांनी सेंट्रल डेप्युटेशन घेतलं. त्यांनी सांगितलं, पाप माझ्या हातून करवू नका, तुम्ही कारवाई पण करत नाही
आणि म्हणून त्यांनी सेंट्रल डेप्युटेशन घेतलं आणि COI कमिशनर इंटेलिजन्स यांनी देखील सेंट्रल डेप्युटेशन घेतलं आणि म्हणून अतिशय पोलीस दलाला आणि गृह विभागाला लाजिरवाणा अशा प्रकारचा सगळा प्रकार आहे. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी याच्यावर कुठलीही कारवाई का केली नाही. उलट त्यांनी ते गृहमंत्र्यांकडेच पाठवून दिलं आणि ज्यांनी अशा प्रकारे सगळं बाहेर काढलं, मुख्यमंत्र्यांकडे GAD विभाग आहे आणि सगळे IPS ऑफिसर त्यांच्या अंतर्गत येतात आणि तरी देखील COI त्यावेळेच्या कमिशनर इंटेलिजन्स यांच्यावर अन्याय का झाला. म्हणजे एक प्रकारे मुख्यमंत्र्यांनीच याच्यावर पांघरून घातलं असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. आणि म्हणून आता हे सगळं अत्यंत महत्त्वाचं आहे. या संदर्भातलं पत्र मी वाटल्यास आपल्याला देतोय. बाकी गोष्टी मी आपल्यासमोर देणार नाही. या फार सेन्सिटिव्ह गोष्टी आहेत. यात IPS ऑफिसर्सचे नावं आहेत, अधिकाऱ्यांची नावं आहेत, बऱ्याच लोकांची नावं त्यात येत आहेत. आणि म्हणून मी आज दिल्लीला चाललो आहे. माननीय गृह सचिवांना मी भेटून ही सगळी इन्फॉर्मेशन त्यांना सील्ड इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे देतोय. सगळे माझ्याकडे जे पुरावे हे त्यांच्याकडे मी देतोय आणि मी त्यांना विनंती करणार आहे की याच्यामध्ये IPS ऑफिसरचे कस्टोडियन ते असल्यामुळे याची CBIची इन्क्वायरी ही त्यांनी करावी अशा प्रकारची मी मागणी करणार. मी 2-3च प्रश्न घेणार आहे कारण मग ते डायव्हर्ट होता महत्वाचा विषय. त्याच्यामध्ये फक्त अधिकाऱ्यांचीच नाव आहे की त्यामध्ये कॉन्व्हर्सेशनने काही मंत्र्यांची नाव आहे त्याला दिसतात मी आधीच सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये अधिकारी, राजकारणी सगळ्यांची नावं आहेत. आणि याबद्दलच आपण आणखी अपडेट माहिती तसंच वेगवेगळ्या पक्षांच्या प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी विविध ठिकाणाहून. उदय जाधव आपल्या सोबत आहेत, सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत आणि नवी दिल्लीहून प्रशांत लीला रामदास हे आमचे प्रतिनिधी देखील आपल्या सोबत असणार. आपण सुरुवातीला जाणार आहोत सागर कुलकर्णीकडे. सागर, अत्यंत महत्त्वाचे अत्यंत गंभीर आरोप केलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन. त्यांनी दावे सुद्धा अनेक केलेत की त्यांच्याकडे सबळ पुरावे आहेत. यावर काय प्रतिक्रिया येते राष्ट्रवादी काँग्रेसकडून? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जे आरोप केले त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्याला प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मुंबईचे अध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक आपल्याबरोबर आहेत. ज्या पद्धतीने आरोप केले गेले आहेत विरोधी पक्ष नेत्यांच्या वतीने, थेट गृहमंत्र्यांना क्वारंटाईन नसताना सांगितलं, विशेष म्हणजे बदल्यांवरनं फार मोठी आरोप केलेत आणि थेट दिल्लीमध्ये ते पुरावे देऊन CBIची मागणी केलेली आहे. असं आहे, 2 आरोप त्यांनी 2 सत्रामध्ये म्हणजे 2 भागामध्ये केले. त्यांनी पोलीसच्या मूवमेंटचा आधार देऊन अनिल देशमुख यांची मंत्रालय आणि सह्याद्रीची मूवमेंट होती असा ते दावा करत होते. पण स्वतःच्या दाव्यामध्ये ते सांगत होते गेले की नाही गेले मला सांगता येत नाही. ते गेले नाही हे सत्य आणि ते कुठेतरी बचावात्मक पवित्रा घेत होते हे सिद्ध आहे. दुसरा, रश्मी शुक्लाच्या रिपोर्टचा आधार घेऊन संजय जयस्वालनी शासनाने कव्हरिंग लेटर देऊन काही पत्र पाठवले. त्याच्यात अधिकाऱ्यांच्या ज्या बदलीच्या फोन इंटरसेप्ट झाला तसंच बदल्या झाले. त्या रिपोर्टमध्ये जे काही नाव आहे 80% ते बदल्या झालेले नाही. जे मोठे अधिकाऱ्यांचे नाव आहे ते बदल्या झालेले नाही. पण ते गृहमंत्री या राज्याचे आणि मुख्यमंत्री असताना त्यांना माहीत आहे की बदल्या पोलीस इस्टॅब्लिशमेंट बोर्ड नावाचा एक बोर्ड असतो ज्याच्यात ACS होम स्वतः अध्यक्ष आणि DG त्याच्यात सदस्य असतात. ते जे शिफारसी करत आहे गृह विभाग त्याची छाननी करून गृहमंत्र्यांच्या शिफारसीने मुख्यमंत्रीकडे पाठवते आणि मुख्यमंत्री ते निर्णय घेत आहे. म्हणजे जे नावं ते सांगताय ते बदल्या झालेले नाही. एक जे खालचे अधिकारी त्यांच्या बदलीच्या बाबतीत ते सांगताय. DG स्वतः इस्टॅब्लिशमेंट 2 जे असतो बोर्डचा त्याच्या अध्यक्षस्थाने जे शिफारसी करताय तेच ते बदल्या होत आहे. म्हणजे DGने पैसे खाल्ले का असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ते दावा करत होते की फोन परमिशन घेऊन टॅप करण्यात आला. हे फोन बेकायदेशीरपणे रश्मी शुक्ला करत होत्या. सरकार बनत असताना त्यांनी सर्व नेत्यांचे फोन टॅप करण्याचा पण उद्योग केला होता हे आम्हाला माहिती होती.
बेकायदेशीर फोन टॅप करण्याचा उद्योग ते करत होते. त्यामुळे त्यांना साईड पोस्टिंग देण्यात आली. जेव्हा साईड पोस्टिंग देण्यात आली तेव्हा दिल्लीवाल्यांनी त्यांना तिथे बोलवून घेतलेलं आहे. आमचं म्हणणं इतकंच आहे की गेली काही दिवस म्हणजे सुरुवातीला 1 महिना सरकार चालणार नाही, 3 महिना चालणार नाही असा दावा करत होते. मग आमदार फुटणारे आमदार फुटत नव्हते. मग सरकारला बदनाम करण्याचा कट कारस्थान भाजपने सुरू केला सुशांत सिंग प्रकरणापासून. आत्ताच्या याच्यात कुठेतरी सरकार जोपर्यंत अधिकाऱ्यांच्या बाबतीत खरी माहिती मिळत नाही त्याच्या पाठराखण कुठलंही सरकार करते. वाजे त्या बाबतीत पाठराखण सरकार करत होता जोपर्यंत सरकारकडे खरी माहिती नव्हती. खरी ती माहिती मिळाल्यानंतर कुठल्याही सरकारने पाठराखण केलं नाही. आणि कुठेतरी हे जे सगळे आरोप ते आज करत होते हे असत्य होते. ते सांगताय मी गृह सचिवाला दिल्लीला जाऊन भेटणार आहे, CBIची इन्क्वायरी लावा सांगणार आहे. याचा अर्थ आहे कुठेतरी हा सरकार बदनाम करणे, सरकार डिस्टेबलाइज करणे. गेली काही महिन्यापासून राष्ट्रपती राजवट लावणारे सांगताय. सरकार बहुमतमध्ये असताना कुठलंही सरकार बरखास्त करता येत नाही. आता यांना सरकार गिरत नाही, आमदार फुटत नाही तर सरकारला बदनाम करण्याच्या कट कारस्थान सुरू आहे. कमिशनरच्या बाबतीत जे काही घटनाक्रम आहे ते समोर आहे. जेव्हा माहिती मिळाली कुठेतरी यांच्याकडून पण चुका झालेली, त्यांची बदली करण्यात आली. बदली झाल्यानंतर एक लेटरच्या माध्यमातून गृहमंत्र्यांवर आरोप करण्यात आले. आता 16 तारखेला चॅट स्वतः तयार करताय. त्या आरोपमध्ये 2 पार्ट असताना एक पार्ट आहे डेलकरच्या हत्येमध्ये. त्यांच्यावर गृहमंत्री दबाव टाकत होते की गुन्हा दाखल करत असताना भाजपचे नेत्याने गुंतवा. असं आहे, एखादी आत्महत्या मुंबईत झाली त्याचा गुन्हा मुंबईमध्ये दाखल होणार आहे. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीने जर कुणाचं नाव घेतलं असेल त्या पत्रामध्ये ते स्पष्ट रूपाने त्यांच्यावर पण गुन्हा दाखल होते. म्हणजे कुठेतरी कमिशनर 2-3 महिन्यापासून थोडासा वेगळ्या पद्धतीने काम करत होते. आणि या घटना झाल्यानंतर कुठेतरी देवेंद्रजी आरोप करत होते की वजेला मुख्यमंत्री रिस्टेट करण्यासाठी त्या काळामध्ये दबाव टाकत होते. त्यांनी ॲड्व्होकेट जनरल करून ओपिनियन मागवला होता. तसे कुठलेही कागदपत्र महाराष्ट्राच्या मंत्रालयात नाही. कुठेतरी त्या काळात पण ते खोटं सांगत होते. रश्मी शुक्लांनी अनधिकृतपणे फोन टॅप केले होते. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली माहिती खोटी असा दावा नवाब मलिक करतायत. आपण आणखी त्यांच्याकडनं प्रतिक्रिया त्यांच्या नंतरही जाणून घेणार आहोत. पण पाहूयात गुप्तचर खात्याच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी तत्कालीन DGP सुबोध कुमार जयस्वाल यांना एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात काय होतं ते, पोलीस खात्यातील बदल्यांसाठी ब्रोकर लोकांचं नेटवर्क तयार झालंय. मोठ्या रकमेच्या बदल्यात बदली असं हे रॅकेट आहे. याबाबत अनेकांकडून तक्रारी आल्या आहेत. याचा तपास म्हणून रीतसर प्रक्रियेनंतर संशयितांचे फोन टॅप केले गेले. गोळा झालेल्या डेटावरून आरोपांमध्ये तथ्य आहे असं स्पष्ट होतंय. पोलीस निरीक्षक ते IPS दर्जाचे अधिकारी या ब्रोकर्सच्या संपर्कात आहेत. मिळालेले पुरावे गंभीर स्वरूपाचे आहेत. असंच म्हणजेच याच प्रकारचं एक प्रकरण 2017 साली सुद्धा निदर्शनाला आलं होतं. यातील एक आरोपी आता पुन्हा सक्रिय झाला आहे. या सगळ्याचा सविस्तर अहवाल मी जोडत आहे. फोन टॅपिंगचा तपशील सीलबंद पाकिटात सुरक्षित आहे. या प्रकरणामुळे सरकारच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतं. प्रशासकीय यंत्रणेवर जनतेचा विश्वास यामुळे ढळू शकतो. आणि म्हणूनच हा सगळा प्रकार तात्काळ मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून द्यावा. आणि याखाली सही आहे रश्मी शुक्ला यांची. 25/8 म्हणजे 25 ऑगस्टला हे लिहिलेलं हे पत्र आहे. आणि मुख्यमंत्र्यांबाबत देवेंद्र फडणवीसांनी एक महत्त्वाचं विधान केलंय. काय म्हणाले तेही बघूयात. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी याच्यावर कुठलीही कारवाई का केली नाही. उलट त्यांनी ते गृहमंत्र्यांकडेच पाठवून दिलं. आणि ज्यांनी अशा प्रकारे सगळं बाहेर काढलं, मुख्यमंत्र्यांकडे GAD विभाग आहे आणि सगळे IPS ऑफिसर त्यांच्या अंतर्गत येतात. आणि तरी देखील
CEO आहे त्यावेळेच्या कमिशनर इंटेलिजन्स यांच्यावर अन्याय का झाला? म्हणजे एक प्रकारे मुख्यमंत्र्यांनीच याच्यावर पांघरून घातलं असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. आणि आपण जाणून घेतोय विविध या घडामोडी, या संदर्भातल्या घडामोडी. आपले रिपोर्टर आपल्या सोबत असणार आहेत. उदय जाधव आमचे रिपोर्टर आपल्या सोबत असणार आहेत, त्याचबरोबर विवेक कुलकर्णी आणि नवी दिल्लीहून आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे देखील आपल्या सोबत असणार आहेत. आपण सुरुवातीला जाणूयात विवेक कुलकर्णी यांच्याकडे. विवेक, देवेंद्र फडणवीस प्रचंड आक्रमक झालेले आहेत, अनेक पुरावे असल्याचा दावा ते सातत्याने करतायत, अनेक गौप्यस्फोट करतायत आणि दिल्लीमध्ये सुद्धा त्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. त्याचबरोबर भाजपचे इतर नेते सुद्धा प्रचंड आक्रमक झालेले आहेत. या सगळ्या प्रकरणांवरून काय एकूण भाजपची रणनीती आहे आता? 5 मार्चला जेव्हा विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा उल्लेख केला होता तेव्हापासून त्यांनी आतापर्यंत सरकारला अनेक तडाखे दिलेले आहेत. त्यामुळे सरकार पुरतं नामोहरम झालं आहे असं चित्र आता निर्माण झालेलं आहे. आणि त्यातला हा आजचा भाग. सर्वात पहिले म्हणजे कारमायकल इथं रोडवर स्फोटकं ठेवली होती. त्याच्यानंतर मनसुख हिरण यांच्या हत्येप्रकरणी सचिन वाझेंवर संशय, त्यांना अटक. परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांविषयी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र आणि आजचा बदल्यांमध्ये काही गैरव्यवहार झालेत, आर्थिक गैरव्यवहार झालेत असा आरोप असणारा अहवाल देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राला देऊ केलेला आहे. तर त्याच्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकार सगळ्या गोष्टींमुळे अडचणीत आलेलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी आज सांगितलं की मुळात COI रश्मी शुक्ला त्यांनी एक अहवाल तयार केलेला होता आणि त्याच्यामध्ये गृह खात्यामध्ये विशेषतः अधिकाऱ्यांमध्ये, पोलीस अधिकाऱ्यांमध्ये बदल्या घेण्यासाठी कशा पद्धतीचे गैरव्यवहार केले जातात अशा पद्धतीची त्यांनी माहिती आणलेली होती. आणि या सगळ्या दरम्यान काही कॉल इंटरसेप्ट करण्यात आले होते आणि हा अतिशय गंभीर आणि गोपनीय अहवाल त्यांनी त्यावेळेसचे DG सुबोध कुमार जयस्वाल यांच्याकडे दिला होता. DGने देखील त्या गोष्टीचं गांभीर्य ओळखलं आणि त्याच्यानंतर ACS ओम आत्ताचे असणारे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे दिला होता आणि हा अहवाल मुख्यमंत्र्यांना दाखवण्यात यावा असं देखील सांगितलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा अहवाल पाहिला आणि तो अहवाल गंभीर आहे, त्याच्यावर कारवाई केली पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. त्यानंतर तो अहवाल जातो गृहमंत्र्यांकडे पण त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. हे सगळेच प्रकार गंभीर आहेत आणि हे अहवाल तयार केले म्हणून रश्मी शुक्ला आणि तो मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला म्हणून DG सुबोध कुमार जयस्वाल यांना उलट शिक्षाच मिळाली असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. या दोघांनाही शेवटी डेप्युटेशनवर केंद्रात जाणं पसंत केलेलं आहे. त्यामुळे या अहवालाचं नेमकं काय झालं, या अहवालावर कारवाई का नाही झाली अशा पद्धतीचे प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारलेले आहेत. आणि या सगळ्या प्रश्नांमुळे पुन्हा एकदा पोलीस दल आणि राज्य सरकारच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेलं आहे. राज्य सरकार अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घालतंय का असा प्रश्न पुन्हा एकदा या अहवालाच्या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. आता हा केंद्रीय गृह मंत्रालयाकडे अहवाल देवेंद्र फडणवीस आज संध्याकाळी देतील. CBI चौकशीची मागणी करतील. खरंच नेमकं याबद्दल काय होणार आहे, राज्य सरकार काही कारवाई करेल का? कारण आरोप प्रत्यारोप सगळे सुरू झालेले आहेत. मात्र खरंच असं गैरव्यवहार होत असतील तर ही निश्चितपणे राज्याच्या आणि देशाच्या दृष्टीने गंभीर गोष्ट आहे. याच्यावर राज्य सरकार काय कारवाई करेल आणि देवेंद्र फडणवीस जेव्हा हे केंद्रीय गृह मंत्रालयाला अहवाल देतील त्यावेळेस त्यांच्याकडून काही ॲक्शन होईल का, हे या सगळ्या गोष्टींकडे आता राज्यातील जनतेचं लक्ष आहे. केतकी. नंतर आपण एक महत्त्वाची घडामोड बघणार आहोत, कारण या सगळ्यावर काही उत्तर शिवसेनेकडून का येत नाहीये, मुख्यमंत्री का बोलत नाहीत असं वारंवार विचारलं जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एका पाठोपाठ एक पत्रकार परिषदा घेऊन महाविकास आघाडीवर आक्रमक पद्धतीनं आरोप करतायत. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत दिल्लीतून उत्तरं देत आहेत. पण महाराष्ट्रात मात्र सत्ताधारी महाविकास आघाडीतले फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेसचे प्रवक्तेच उत्तर देत आहेत. सत्तेतला मोठा पक्ष शिवसेनेचा कोणताही मंत्री किंवा प्रवक्ते सध्या राज्यात बोलत नाहीयेत आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं समजतंय. विरोधी पक्षानं सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना लक्ष केलंय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या मंत्र्यांबद्दल काय निर्णय घेत आहेत याकडे शिवसेनेचं लक्ष लागलंय. आपण थेट जाणार आहोत. आता आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत. उदय, हाच सगळ्यांना प्रश्न आहे की मुख्यमंत्री का बोलत नाहीयेत. म्हणजे अनिल देशमुख यांचं एक प्रकरण आहे आणि आता जो देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केलेला आहे ते बदल्यांचं प्रकरण असेल. का मुख्यमंत्री बोलत नाहीयेत, का शिवसेनेचे प्रवक्ते किंवा नेते राज्यामध्ये काही बोलत नाहीत, हा खूप महत्त्वाचा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. कितकी अगदी बरोबर आहे तुझं, कारण महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि या महाविकास आघाडी सरकारमध्ये सगळ्यात मोठा पक्ष आहे शिवसेना. शिवसेनेचे मुख्यमंत्री देखील आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विरोधी पक्ष ज्या प्रकारे आक्रमकपणे एकापाठोपाठ एक पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारवरती आरोप करतायत, गृहमंत्र्यांवरती आरोप करतायत. मुख्यमंत्री हे सर्वच मंत्र्यांचे कॅप्टन असतात, प्रमुख असतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी समोर येऊन या सर्व प्रश्नांना उत्तरं दिली पाहिजेत असं सगळ्यांचं मत आहे. मात्र अजूनही जी काही आपल्याला वरिष्ठ सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहेत. ते वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये का आहेत तर
हे जे सर्व प्रामुख्याने आरोप होत आहेत ते गृह मंत्रालयाकडे होत आहेत, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती होत आहेत। त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, मंत्री आहेत, त्यामुळे त्यांच्या पक्षातला निर्णय हे त्यांचे पक्षाचे सर्वोच्च नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे घेतील। त्यामुळे शरद पवार सध्या आपण पाहिलं की 2 दिवस त्यांनी लागवड पत्रकार परिषद घेतली आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण केलेली आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या मंत्र्याबद्दल काय निर्णय घेतो आहे तो निर्णय झाला की मग मुख्यमंत्री निर्णय घ्यायला मोकळे होतील असं सांगण्यात येत आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं सध्या तरी फक्त एवढंच कळवण्यात आलेलं आहे की त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दररोज फोनवरून संपर्कात आहेत, एकमेकांशी चर्चा करतायत। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस त्यांची भूमिका स्पष्ट करते आहे, विरोधकांच्या पक्षांच्या आरोपांना उत्तरं देत आहे। मात्र शिवसेनेकडनं कुठलंही अजून उत्तर देण्यात आलेलं नाही आहे। शिवसेनेकडनं कोणतेही त्यांचे नेते असतील, मंत्री असतील, प्रवक्ते असतील हे काही बोलण्यास नकार देत आहेत। जोपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काही स्पष्ट आदेश देत नाही तोपर्यंत कुठलेही प्रवक्ते काही बोलणार नाहीत। फक्त शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजय राऊत हे दिल्लीतून उत्तरं देत आहेत, प्रश्नांना सर्व काही बोलत आहेत। परंतु राज्यातून जे काय आता सध्या घडामोडी सुरू आहे त्यामध्ये राज्यातून कोणी काही बोलत नाहीत। त्यामुळे शिवसेना सध्या वेट अँड वॉचच्याच भूमिकेमध्ये आहे। राष्ट्रवादी पक्ष त्यांच्या मंत्र्याबद्दल काय निर्णय घेत आहे यानंतरच शिवसेना त्यांची भूमिका स्पष्ट करेल असं तर सध्या तरी दिसतंय। केतकी अगदी आणि धन्यवाद विवेक आणि उदय तुमच्या दोघांचेही, कारण अत्यंत महत्त्वाचे मुद्दे तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलेत। प्रशांत नवी दिल्लीहून आपल्या सोबत यानंतरही असणार आहे, कारण महत्त्वाच्या बातम्यांवर आपण त्यांच्याकडून अपडेट घेणार आहोत। पण सध्या आणखी एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत सचिन वाझे प्रकरणाबद्दलची, कारण सचिन वाझे प्रकरणात आता एक नवा गौप्यस्फोट झालाय। हॉटेल ट्रायडंटमध्ये सचिन वाझे खोटं आधार कार्ड तयार करून तिथे तो राहिला होता अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। सुशांत सदाशिव खामकर या नावानं वाझेनं बोगस आधार कार्ड बनवलं होतं असं एनआयएच्या तपासात उघड झालंय। बुके नरेश गोरला सुद्धा वाझे याच ठिकाणी भेटला होता। अत्यंत महत्त्वाची ही घडामोड आहे आणि आपल्याला माहिती आहे काल ट्रायडंट हॉटेलमध्ये बुकी नरेश गोरला नेण्यात आला होता, तिथं त्याची चौकशी करण्यात आली होती। याचं कारण म्हणजे रेकी केली होती कारमायकल रोडची नरेश गोरनी आणि त्यानंतर तो ट्रायडंटमध्ये गेला होता। ट्रायडंटमध्ये नेमकं तो कोणाला भेटला होता याबद्दल बोललं जात होतं, पण ट्रायडंटमध्ये सचिन वाझे होता आणि सचिन वाझेनं तिथे अनेकांच्या गाठी भेटी घेतल्या असं देखील कळतंय। त्या बरोबरच बुकी नरेश गोर सुद्धा सचिन वाझेला याच ठिकाणी भेटला। पण महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी बोगस आधार कार्ड तयार करून सचिन वाझे राहिला होता अशी देखील महत्त्वाची खळबळजनक माहिती आपल्या पुढे आलेली आहे। खोटं आधार कार्ड घेऊन तिथे वाझेने वास्तव्य केलं होतं, हॉटेलमध्ये तो राहिला होता। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे। अजित, आणखी एक नवं वळण याला लागलेलं आहे। एक तर ट्रायडंटमध्ये काल चौकशी झालेली होती नरेश गोरला घेऊन, काय नेमकं आणखी पुढे आलेलं आहे? खोटं आधार कार्ड घेऊन सचिन वाझे तिथे राहिला होता आणि कोणाकोणाच्या गाठी भेटी त्यानं घेतल्या होत्या या खोट्या नावानं? खरं तर आता सचिन वाझे यांनी हे सगळं कसं केलं, का केलं आणि काय केलं याच्यापेक्षा त्यांनी आता काय काय केलं हे महत्वाचं आहे। कारण का जर आपण पाहिलं तर ज्या गाड्या त्यांच्याकडून मिळालेल्या आहेत, ज्या गाड्या ते वापरत होते त्यापैकी एकही गाडी त्यांच्या नावावर नव्हती। त्याच पद्धतीने आता बोगस आधार कार्ड जे मिळालेलं आहे त्यांचा फोटो आहे मात्र नाव वेगळ्या व्यक्तीचं आहे। हे आधार कार्डचा नंबर जो आहे तो नेटवर सर्च केला असता किंवा आधारच्या अधिकाऱ्यांना विचारला असता, ते आधार व्हॅलिडच नाहीये। म्हणजे फक्त सचिन वाझे नाही तर अशा पद्धतीने बोगस आधार कार्ड देऊन कोणीही कुठे जाऊ शकतं हे एका पोलीसवाल्याने सिद्ध केलेलं आहे। त्यामुळे आधार कार्डावरचे जे नियम आहेत ते अतिशय आणखी कडक करावेत असं देखील आता बोललं जाऊ शकतं। पण सचिन वाझे यांनी हे आधार कार्ड जे आहे ते 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान वापरलं होतं आणि या आधार कार्डचा वापर करून ते ट्रायडंट हॉटेल जे आहे त्यामध्ये जवळपास 4 ते 5 दिवस राहिले होते। म्हणजे जर आपण तारीख लक्षात घेतली तर 17 फेब्रुवारीला गाडी चोरीला गेली मत्सुकी हिरव्या रंगाची आणि 16 फेब्रुवारी पासून सचिन वाझे जे आहे ते ट्रायडंटमध्ये राहत होते। त्यानंतर 20 फेब्रुवारीपर्यंत ते राहिले। मग या दरम्यान त्यांनी गाडी चोरली, गाडी कुठे ठेवली, त्या दरम्यान या 5 दिवसादरम्यान ते कोणाला भेटले हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे एनआय आता हाच तपास करते की सचिन वाझे राहिले होते त्या ज्या तारखा आहेत त्या तारखेलाच गाडी चोरीला गेली होती। त्यानंतर इकडे ते थांबले तेव्हा त्यांनी कोणाकोणाची भेट घेतली, त्या सीसीटीव्ही फुटेज किंवा जे व्हिजिटर्स आहेत त्यांची नावं आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते जे एनआय आहेत ते शोधून काढणार आहेत। तत्पूर्वी एनआयच्या अधिकाऱ्यांना ही माहिती मिळालेली आहे की जी डायरी आहे ज्या नोंद आहेत त्यांना भेटायला जी लोक आली होती त्यांनी देखील बोगस त्यांचे डॉक्युमेंट वापरले होते आणि खोटी नावं दिलेली आहेत। आणि याच अनुषंगे नेमकं त्यांना भेटायला येणाऱ्यांची ओळख पटवण्याकरता आता सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते तपासलं जाईल।
कारण का जे भेटायला आलेत त्यांनी देखील नावं बोगस दिलेली आहेत, त्यांनी देखील काही डॉक्युमेंट जे आहेत ते बोगस दिलेली होती. त्यामुळे कोणाची ओळख पटू नये याकरता पूर्ण हा प्रयत्न केला गेला होता. त्यामुळे आता सीसीटीव्ही फुटेज काढण्याचं हाच एक महत्वाचा पुरावा एनआयए करता राहणार आहे. त्यामुळे एनआयए त्या दृष्टीने तपास करते. अगदी धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल. आणि हे खरंच खूप महत्त्वाचं आहे की एक पोलीस जर खोटं आधार कार्ड तयार करून घेऊन या हॉटेलमध्ये वास्तव्य करू शकतो, तर मग अन्य ठिकाणी अशा गोष्टी सर्रास घडत असतील त्याच्यावर वचक कसं ठेवायचा हा एक मुद्दा यातून पुढे होतोय. आणि सचिन वाझेला जे लोक भेटायला आले होते ते देखील बनावट नावानं आले होते अशी देखील माहिती पुढे येते. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजचा रोल यामध्ये खूप महत्त्वाचा असणार आहे. तर दुसरीकडे एनआयए कार्यालयात हालचालींना वेग आलाय. मुंबईच्या एनआयए कार्यालयामध्ये पुणे फॉरेन्सिकची टीम आता दाखल झाली आहे आणि यावेळी हिरव्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी घेऊन एनआयए कार्यालयात येणार आहे. यावेळेला पुन्हा एकदा स्कॉर्पिओची फॉरेन्सिक चाचणी होणार आहे. एनआयएच्या सूत्रांकडून ही माहिती मिळते. पुण्याची फॉरेन्सिक टीम संपूर्ण दाखल झालेली आहे आणि ही फॉरेन्सिक टीम आता पुन्हा एकदा या स्कॉर्पिओ गाडीची पूर्णपणे तपासणी करणार आहे. आणि या स्कॉर्पिओ गाडीच्या तपासानंतर काय पुन्हा आता हाती लागते ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे. तर आज दुपारी 4 वाजता एटीएसची पत्रकार परिषद होणार आहे आणि डीजी जयजीत सिंग पत्रकार परिषद घेणार आहेत. तपासातले अनेक धक्कादायक खुलासे उघड होतील अशी यावेळेला शक्यता वर्तवली जाते. मोठ्या अधिकाऱ्याचं नाव यामध्ये आल्याचं जाहीर सुद्धा केलं जाणार आहे. मात्र नाव कुणाचं आहे हे अजून एटीएस स्पष्ट करणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. तपास एनआयएला हँडओव्हर करण्याबाबत सुद्धा एटीएस कडून खुलासा केला जाणार आहे. त्याचप्रमाणे नवीन 2 अटकेंबाबत सुद्धा अधिक माहिती दिली जाणार आहे. अत्यंत महत्त्वाची एटीएसची ही आज पत्रकार परिषद असणार आहे की हा तपास एनआयएकडे सोपवला जातोय का, की एनआयएकडनं काही आणखी विचारणा झालेली आहे याबाबत एटीएस खुलासा करणार आहे. केस बऱ्यापैकी आम्ही सोडवलेली आहे असा एटीएसचा दावा आहे. त्यामुळे त्याबाबत ते कोणकोणते महत्त्वाचे पुरावे किंवा काय महत्त्वाची माहिती देतात हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. आणि यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय, पण ब्रेकनंतर बघणार आहोत आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि एक महत्त्वाची बातमी. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांची दिल्लीमध्ये खलबत झाली आहे. जवळपास 3 तास 6 जनपद या निवासस्थानी ही बैठक झाली. काल रात्री उशिरा ही बैठक झाल्याचं समजतंय. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत दबाव वाढतोय आणि राजीनाम्याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची पवारांच्या निवासस्थानी बैठक झाली. काल दिल्लीमध्ये तब्बल 3 तास त्यांच्यामध्ये चर्चा झाली. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होतीये. त्यांच्या राजीनाम्याबाबत दबाव वाढतोय आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक होती. थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आहेत दिल्लीहून आपल्या सोबत. प्रशांत, काल दिल्लीमध्ये शरद पवार आणि संजय राऊत यांची झालेली बैठक फार महत्त्वाची होती. काय त्याचे अपडेट्स मिळत आहेत? बरोबर आहे, अत्यंत महत्त्वाची बैठक होती. या बैठकीतूनच निश्चित झालेला जवळपास की अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा मार्ग त्या दिशेने ते मार्गक्रमण करत आहे अशा प्रकारची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आहे. आणि जी आम्हाला सूत्रांनी माहिती दिली त्यामध्ये जवळपास 3 तास हे 6 जनपद जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आहेत त्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. आणि या बैठकीमध्ये खुद्द संजय राऊत उपस्थित होते. संजय राऊत आणि शरद पवार यांच्या दरम्यान खलबते झाली. कारण की ज्या पद्धतीनं विरोधी पक्ष दबाव टाकत आहे, दुसरीकडे ज्या पद्धतीनं अनिल देशमुखांच्या अनेक तथ्य जे आहे जे चुकीचे पडत आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर काल शरद पवारांनी भूमिका बदलली. त्यापूर्वी ज्या पद्धतीने निर्णय घेतला होता की मुख्यमंत्री अनिल देशमुखांचा याचा निर्णय घेतील भवितव्याचा, त्यानंतर काल ज्यांनी ती भूमिका घेतली होती की त्याची चौकशी करण्याची गरज नाही. पण रात्री उशिरा जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये जवळपास हे निश्चित झालं की होत एक ते आगामी काही दिवसात अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांची माहिती आहे की शिवसेनेच्या वतीनं दबाव वाढला जात आहे. ज्या पद्धतीनं संजय राठोड यांचा राजीनामा राष्ट्रवादीच्या सांगण्यानुसार घेण्यात आला. राष्ट्रवादींनी म्हटलं होतं जर
त्यांचा राजीनामा घेतला नाही तर विधानसभेचं कामकाज होणार नाही, अशा वेळी त्यांचा राजीनामा घ्यावा। त्याच धर्तीवरती आता शिवसेनेच्या वतीने देखील दबाव वाढवला जात आहे। काँग्रेस फक्त बघ्याची भूमिका घेत आहे। अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती या बैठकीतून कुठला तरी लवकरच निर्णय होईल आणि आगामी काही दिवसात या संदर्भात निर्णय होईल अशा प्रकारची शक्यता येत आहे। अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची शक्यता आहे, लवकरच यावरती शिक्कामोर्तब होईल। बिलकुल प्रशांत, आणि आपण दिल्लीमधून आणि राज्यामधून याचे अपडेट घेत राहूच। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आणि पुढे एक सविस्तर बातमी पाहणार आहोत, ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आत्मनिर्भर भारताचं आवाहन देशाच्या अर्थव्यवस्थेच्या एका महत्त्वाच्या वळणावरती येऊन ठेपलंय। नेटवर्क 18 आणि ITCच्या माध्यमातून सुरू असलेल्या स्वाभिमान भारत या आमच्या विशेष कार्यक्रमात आम्ही देशभरातून अशा काही कहाण्या घेऊन येत असतो ज्या आत्मनिर्भरतेचं उत्तम उदाहरण आहेत। या अशा कहाण्या आहेत ज्या टेक पायनियर्स यांनी भारताच्या संरक्षण खात्यासाठी मोठं योगदान दिलेलं आहे। ती कहाणी पाहूयात। भारतीय एरोस्पेस में जाना माना नाम हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड। HAL का इतिहास और विकास पिछले 8 दशकों में हुए भारतीय उद्योग के विकास के बराबर ही कहा जा सकता है। So over the years we have come a long way and we have been supporting the Indian Defence Forces to the extent that almost 80% of the Indian Defence Force aircrafts, whether it is Army, Air Force, Navy or Coast Guard, is either supplied by us or maintained by us. मेक इन इंडिया में अग्रणी रहे बेंगलुरु की इस कंपनी का लक्ष्य एरोस्पेस उपकरणों के डिजाइन, विकास, विनिर्माण और रखरखाव में आत्मनिर्भरता हासिल करना है। As part of the Atmanirbhar Bharat, we also should ensure that the ecosystem should also develop along with us, so that we don't have to go to a foreign source for buying materials. भारत सरकार ने HAL के साथ भारतीय वायुसेना के लिए स्वदेशी रूप से विकसित 83 लाइट कॉम्बैट एयरक्राफ्ट तेजस की खरीद के लिए 48,000 करोड़ रुपए के एक समझौते को मंजूरी दी है। इस पहल के साथ आज HAL आत्मनिर्भर भारत के आसमान में ऊंची उड़ान भर रहा है। तर HAL ची ही संपूर्ण कहाणी जाणून घेण्यासाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमतचा हा खास कार्यक्रम स्वाभिमान भारत। यासोबतच वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। पाहत राहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि बातमी आहे परमबीर सिंह यांनी लिहिलेल्या लेटर बॉम्ब प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतलाय। महाराष्ट्रात गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होते, मग गुजरातमध्ये माजी IPS अधिकारी संजीव भट्ट यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर तत्कालीन मोदी सरकार विरोधात कारवाई का झाली नाही असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय। तसंच न्याय व्यवस्थेवर दबाव असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। मंत्रिमंडळ फेरबदलातील सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांचे असून पवारांची भूमिका म्हणजेच सरकारची भूमिका असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। जरा गुजरात में जब हमारे मोदी जी मुख्यमंत्री थे या ये सब मंत्रीगण थे, तब संजीव भट्ट IPS या मिस्टर शर्मा और एक अफसर थे, उसने बार बार इस प्रकार के लेटर बॉम्ब गुजरात के सरकार और गुजरात के राज्यकर्ताओं के बारे में लिखे हैं। तो क्या उस लेटर के आधार पर गुजरात सरकार के पूर्व मुख्यमंत्री या आज के मुख्यमंत्री पर आप कार्रवाई करने जा रहे हो? संजीव भट्ट ने जो एलिगेशंस किए थे वो परमबीर सिंह से भी गंभीर थे। आपने संजीव भट्ट को जेल में डाल दिया है, मिस्टर शर्मा भी शायद जेल में है। तो क्या महाराष्ट्र में एक न्याय और गुजरात में दूसरा न्याय? ये कौन सा न्याय? ये कौन सा संविधान? संजीव भट्ट ने जो एलिगेशंस किए थे वो वापस एक बार सामने लाइए। मैं लॉ मिनिस्टर से अपील करता हूँ, इस देश के लॉ मिनिस्टर से मैं अपील करता हूँ, आपके हाथ में कानून व्यवस्था है, न्याय व्यवस्था है, आप कानून के जानकार हैं। और जो लोग लोकसभा और राज्यसभा में कल नाच रहे थे खुदक खुदक कर, हाँ, उनसे भी मेरा अपील है, आप संजीव भट्ट का लेटर, उस वक्त का जो लेटर है वो भी सामने लाइए और उस लेटर के ऊपर भी आप कार्रवाई की मांग करिए सबसे पहले।
ज्या एका पत्रावरून राज्यसभेत, लोकसभेत आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे लोक थैथयाट करत आहेत, तांडव करत आहेत। त्याने एकदा गुजरातमधले IPS अधिकारी संजीव भट आणि दुसरे मला वाटतं प्रदीप शर्मा त्यांचं नाव आहे, नाव चेक करून घ्या तुम्ही। तर त्या दोघांनी सातत्यानं त्या काळामध्ये अशा प्रकारचे पत्रव्यवहार आणि पत्र लिहून ज्या गोष्टी उघड केल्या होत्या अत्यंत गंभीर, मग त्या पत्राच्या आधारावर सुद्धा गुजरातचं सरकार तेव्हा बरखास्त का केलं नाही? आणि आज जर पत्र आम्ही ते समोर आणलं, जर ते पत्र आम्ही आज समोर आणलं, तर काल जे राज्यसभेत आणि लोकसभेत थैथयाट करत होते बरं का, हे लोक त्या पत्रावर सुद्धा नाचतील का? आम्ही त्यांना बँडबाजा पुरवतो, ढोल ताशे पायसा आम्ही त्यांना पुरवायला तयार आहोत, नाचावं त्यांनी। मी वारंवार सांगतो आहे की गुजरातमधल्या 2 माजी वरिष्ठ पोलीस आणि IAS अधिकाऱ्यांनी जे आरोप तेव्हा केले होते सरकारवर, तेव्हाच्या राज्यकर्त्यांवर, ती सुद्धा पत्र समोर आणा। ते आरोप काय आहेत त्याचाही तपास होऊ द्या, आणि मग आता जे काय हा सगळा खेळखंडोबा, जे नाचकाम, नृत्याविष्कार जो सुरू आहे सदनामध्ये, तर मग त्याच्यावरती आपण चर्चा करू, आम्ही त्यावरच चर्चा करायची। आज एका इंग्रजी वृत्तपत्राची बातमी आहे की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात रिशफल होईल। अनिल देशमुख यांच्याकडून गृहमंत्री पद काढून घेतलं जाणार आहे, त्यांना दुसऱ्या खात्यामध्ये त्यांच्याकडे जबाबदारी। मी काय सरकारचा प्रमुख नाही, पण सरकार तर तुम्ही आहे ना, तुम्ही आणि पवार साहेबांनी मिळून। मी सरकारचा अजिबात प्रमुख नाही। या संदर्भातले सगळे निर्णय जे असतात हे सरकार म्हणून मुख्यमंत्री घेत असतात। किंवा वृत्तपत्रामध्ये काय आलंय याच्यावरती काही निर्णय होत नाही सरकार। तर काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत आपली भूमिका स्पष्ट केल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधीनं। हमारे साथ कांग्रेस के सीनियर नेता, CLP लीडर और महाराष्ट्र कैबिनेट में राजस्व मंत्री बाला साहब थोरात हैं। थोरात साहब, जिस तरीके का ये मामला सामने आया है, ये कितना गंभीर मामला देखते हैं, और ख़ास करके बीजेपी जिस तरीके से कह रही है कि महाविकास आघाड़ी सरकार में लूट मची है? नहीं, जो हुआ है उसका इन्वेस्टिगेशन चल रहा है, इंक्वायरी चल रही है, वो तो गंभीर है ही। जो हुआ है इसमें तो गंभीरता है ही, बाकी क्या बोलेंगे। उसका तो NIA इंक्वायरी कर रही है, इन्वेस्टिगेशन कर रही है। लेकिन सर, जिस तरीके से ये कहा जा अनिल देशमुख का इस्तीफा होना चाहिए तुरंत, और उसके बाद ही सारी चीज़ें हो सकती हैं। ये तो अलग है, ये इन्वेस्टिगेशन ये अलग है, ये अभी नया कुछ आया है। हमने CM साहब के साथ बात की है, कांग्रेस के हम सब लोगों ने, और महाविकास आघाड़ी हम सब लोग भी साथ बैठने वाले हैं। आपकी भूमिका, बेसिकली कांग्रेस की भूमिका इस मामले में, नई परमवीर सिंह के पत्र के बाद किस तरीके से? नहीं, इसका ये जो अभी चल रहा है NIA का, वो तो इन्वेस्टिगेशन होना चाहिए, इसके बारे में हमारी दो राय नहीं है। ये परमवीर सिंह जी का जो लेटर है उसके बारे में हमने CM साहब के साथ बात की है। क्या फेयर इंक्वायरी आप भी चाहते हैं ताकि सरकार पर जो दाग लगे हैं वो छूटे? नहीं, सरकार पर दाग लगने कोई ऐसा ये नहीं है इसमें, ये तो चल रहा है, CM साहब डिसीजन लेंगे। एक आखिरी सवाल सर ये है कि रात में बीजेपी की तरफ से एक चार्टर प्लेन का टिकट रिलीज़ किया गया और कहा गया कि 15 तारीख को ही ये मुंबई आ गए थे अनिल देशमुख, और ये बातें छुपाई जा रही हैं। ठीक है, सब जो सवाल है उसका जवाब मैं नहीं देना चाहिए, ऐसा तो कुछ नहीं है। बिल्कुल, जिस तरीके से कांग्रेस के नेता कह रहे हैं कि इस मामले में एक फेयर इंक्वायरी होनी चाहिए, और उसको लेकर कांग्रेस की भूमिका जो है वो फिलहाल उन्होंने CM के सामने रख दी है। कैमरा सुमंगल के साथ अभिषेक पांडे, मुंबई, न्यूज 18 इंडिया। आणि यासोबतच वेळ झाली या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची, याचे अपडेट घेत राहूच। मात्र कोरोनाचा धोका दुसरीकडे वाढतोय, त्यामुळे न्यूज 18 लोकमत वारंवार आम्ही त्या माध्यमातून प्रेक्षकांना आवाहन करतोय की मास्क घाला आणि कोरोनाला टाळा, कारण मास्क घालणं तितकंच गरजेचं आहे। यासोबतच वेळ झाली या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची। नमस्कार।